वृषभ राशीच्या व्यक्तींनी येणारे 72 तास तुमच्यासाठी साधे नाहीत. अनेक वेळा नशिबाचा मोठा बदल हा मोठ्या आवाजात होत नाही, तर तो सूक्ष्म संख्येच्या माध्यमातून सुरू होतो. सध्या ग्रहांची चाल, चंद्राची स्थिती आणि कर्मफळाची परिपक्वता या सगळ्यांचा संगम तुमच्या जीवनात एका निर्णय वळणाची सुरुवात करत आहे. हे 72 तास म्हणजे जणू एका दारासमोर उभे राहणे आहे. दार उघडायचे की नाही हा निर्णय तुमचाच आहे. गुरुजींचे काही गुप्त संकेत तुम्हाला या काळात वारंवार जाणवतील. हे दुर्लक्षित केले तर संधी हातातून निसटू शकते. नंबर 1 आहे अचानक येणारी जुनी व्यक्ती किंवा संपर्क. या 72 तासात तुमच्या आयुष्यात भूतकाळ पुन्हा एकदा दार ठोठावू शकतो. एखादा जुना मित्र, पूर्वीचा सहकारी व कॉलेजमधील ओळखीचा किंवा अगदी एखादी तुटलेले नाते पुन्हा संपर्क साधू शकते. हा संपर्क केवळ गप्पांसाठी नसणार आहे, तर वृषभ राशीच्या लोकांसाठी भूतकाळातील अपूर्ण कर्म आता पूर्णत्वाकडे येत आहे. जर एखादी व्यक्तीशी गैरसमजामुळे नातं तुटलं असेल तर या संवादाची संधी मिळेल. व्यवसाय किंवा नोकरीच्या संदर्भात पूर्वी नाकारलेली ऑफर पुन्हा मिळू शकते. काही वेळा ही व्यक्ती तुमच्यासाठी नवीन दार उघडणारी ठरू शकते. जुने अहंकार, नाराजी किंवा हट्ट बाजूला ठेवून परिस्थितीकडे शांतपणे पहा. या संपर्कामध्ये तुमच्या पुढील काही प्रगतीची किल्ली दडलेली असू शकते. नंबर 2 आहे पैशाबाबत अचानक स्पष्टता. आर्थिक बाबतीत बऱ्याच काळ संभ्रमता आणि किंवा थांबलेले व्यवहार असतील तर या 72 तासात तुम्हाला एखाद्या गोष्टीची स्पष्ट दिशा मिळेल. उदाहरणार्थ एखादं थकीत पेमेंट, अचानक मिळालेले कर्जाबाबत योग्य मार्ग सापडणे किंवा गुंतवणुकीचा सल्ला मिळणे. वृषभ राशीसाठी ही संपत्ती आणि स्थैर्याशी जोडलेली राशी असल्यामुळे पैशाबाबत घेतलेला निर्णय हा खूप महत्त्वाचा असू शकतो. या काळात तुम्ही 2 पर्याय तुम्हाला दिसतील. एक सुरक्षित पण मर्यादित आणि दुसरा थोडा धाडसी पण थोड्या मोठ्या फायद्याचा असणार आहे. इथे शांत विचार करून भावनांवर नियंत्रित ठेवून हा निर्णय घ्या. काही आणि भीतीमुळे घेतलेला निर्णय पुढे पश्चाताप देऊ शकतो. पण योग्य वेळी धाडस केले तर पुढील 6 महिने आर्थिकदृष्ट्या मजबूत बनवू शकता. नंबर 3 आहे घरात अचानक चर्चा किंवा निर्णय. घरातील वातावरण या काळात थोडं गंभीर किंवा संवेदनशील होऊ शकतं. एखाद्या मोठ्या विषयावर चर्चा सुरू होईल, जसे की घर बदलणे, मालमत्तेचे व्यवहार, लग्नाची चर्चा, नोकरीसाठी दुसऱ्या शहरात जाण्याचा निर्णय किंवा कुटुंबातील एखाद्या सदस्याची जबाबदारी. या राशीची स्थिरता किंवा सुरक्षिततेला प्राधान्य देणे, त्यामुळे बदल स्वीकारणे कठीण वाटू शकते. पण हा बदल तुमच्यासाठी दीर्घकालीन फायद्याचा असणार आहे. जर तुम्ही हट्टीपणा केला तर परिस्थिती ताण निर्माण करू शकते. पण समजुतीने सर्वांचा विचार करून घेतलेला निर्णय हा खूप महत्त्वाचा असणार आहे. अस्वस्थता पण अंतर्मनात खात्री. या 72 तासात तुम्हाला अनामिक अस्वस्थता जाणवू शकते, पण जणू काहीतरी मोठं घडणार आहे. पण काय हे स्पष्ट होत नाही. झोपेत विचित्र स्वप्न येणे, वारंवार एकच विचार मनात फिरणे किंवा एखाद्या निर्णयाबाबत सतत मनात संवाद चालू राहणे, हे सगळे संकेत आहेत. सामान्यात स्थिर आणि शांत असणे, पण जेव्हा अंतर्मन अस्वस्थ होतं तेव्हा त्यामागे काहीतरी मोठं कारण असतं. या अस्वस्थतेला नकारात्मक समजू नका, की ती तुमच्या अंतर्गत शक्तीची जागृती आहे. थोड्या वेळ एकांतात घालवा. थोडा वेळ काढून स्वतःसाठी विचार करा, निसर्गात फिरा किंवा शांत बसून स्वतःशी प्रामाणिक संवाद साधा. तुम्हाला योग्य दिशा स्वतः सापडेल. नंबर 5 आहे अचानक प्रवासाचा योग. या काळात अचानक एखादा लहानसा प्रवास घडू शकतो. कदाचित कामानिमित्त, नातेवाईकांच्या निमित्ताने किंवा धार्मिक स्थळी जाण्याचा योग्य वेळ येईल. सुरुवातीला हा प्रवास साधा वाटेल, पण त्यातून मिळणारा अनुभव मोठा असेल.
या प्रवासात एखादी भेट, संभाषण किंवा प्रसंग तुमच्या विचारसरणीत बदल घडवू शकतो. कधी-कधी आपण ज्या जागी अडकलो आहोत तिथूनच बाहेर पडण्यासाठी बहुतेक हालचाल आवश्यक असते, पण हा प्रवास तुम्हाला नवीन दृष्टिकोन देईल. जर तुम्ही बराच काळ एकाच दिनक्रमात अडकलेले असाल तर हा बदल मानसिकदृष्ट्या ताजेतवाने करणारा असेल. नंबर 6 आहे करिअरमध्ये अनपेक्षित वळण. या 72 तासात कामाच्या ठिकाणी एखादी अचानक घडामोडी होऊ शकते. तुमच्यावर नवीन जबाबदारी सोपवली जाऊ शकते. एखादे महत्त्वाचे प्रोजेक्ट तुमच्याकडे येऊ शकतात. वरिष्ठांकडून तुमच्या कामाचे बारकाईने परीक्षण होऊ शकते. सुरुवातीला हे तुम्हाला तणावपूर्ण वाटेल, पण लक्षात ठेवा या राशीची मेहनत आणि सातत्यपूर्ण असते. जर तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवला तर ही संधी तुमच्या प्रतिमेला नवा दर्जा देईल. काहींसाठी अचानक ट्रान्सफर, विभाग बदल किंवा नवीन प्रोजेक्टची सुरुवात सुद्धा होऊ शकते, पण हा बदल स्थैर्य ढवळून काढणारा वाटेल, पण दीर्घकाळात तो तुमच्या करिअरचा टर्निंग पॉईंट ठरू शकतो. भीतीमुळे मागे पडू नका, कारण शांतपणे परिस्थितीचा अभ्यास केला तरच तुम्हाला या सर्व गोष्टी धाडसाने तुम्ही पाऊल टाकणार आहात. नंबर 7 आहे एखाद्या वडीलधाऱ्या माणसांचा सल्ला घ्या. या काळात वडीलधारी गृहस्थानी व्यक्ती किंवा अनुभवी तुमच्याशी काही महत्त्वाची चर्चा करेल. कदाचित तो सल्ला साधा वाटेल, पण त्यामागे जीवन अनुभवाचा गाभा असू शकतो. या राशीत कधीकधी स्वतःच्या मतांवर ठाम राहते, पण दुसऱ्यांचा सल्ला दुर्लक्षित करते. पण यावेळी तो सल्ला तुमच्यासाठी दिनदर्शिका ठरू शकते. आर्थिक व्यवहार, नाते, संबंध, करिअर याबाबत तुम्हाला मोठा निर्णय घ्यायचा आहे. काही वेळा नशिबाचा इशारा थेट शब्दांमधूनच मिळतो. नंबर 8 आहे आरोग्याबाबत जागरूकतेचा इशारा. या 72 तासात शरीर काही सूक्ष्म संकेत देऊ शकतात. थकवा, अंगदुखी, पोटाचा त्रास, रक्तदाबाबद्दल किंवा अंगदुखी, या अचानक ऊर्जा कमी होणे असे अनुभव येऊ शकतात. हे मोठ्या आजाराचे लक्षण नसले तरी तुमच्या जीवनशैलीकडे लक्ष देण्याची गरज आहे. कामाचा ताण, भावनिक विचार किंवा अपूर्व विश्रांती यामुळे शरीरावर परिणाम होऊ शकतो. या राशीला आराम आणि चांगला आहार हा महत्त्वाचा खूप असणार आहे. योग्य झोप, हलका व्यायाम व साधं पचायला जेवण हा सोपा आहार या तुम्हाला शरीर संतुलन होऊ शकतं, खोलवर स्पर्श करू शकतं. कदाचित एखादं स्वप्न वारंवार पडले, एखादे वाक्य सतत कानावर पडेल किंवा एखादा योगायोग या राशीसाठी या पृथ्वी तत्वाशी जोडलेला असल्यामुळे या निसर्गातील अचूक बदल, हवामानातील बदल, एखाद्या प्राण्याची अनपेक्षित भेटही संकेत ठरू शकतात. तुमच्या मनातील गोंधळ दूर होऊ शकतो. कधीकधी आयुष्याचा मोठा निर्णय एखाद्या छोट्याशा संकेतावर आधारित असतो. नंबर 10 आहे निर्णयांची अंतिम वेळ. या सगळ्या घटनांचा शेवट एका महत्त्वाचा निर्णय होऊ शकतो. कदाचित तो नोकरी बदलण्याचा किंवा एखाद्या नात्याबाबत स्पष्ट भूमिका घेण्याचा असणार आहे, पण संभाव्य मोठा यशाचा या राशीला स्थैर्यप्रिय असू शकतो. त्यामुळे नवीन मार्ग स्वीकारणे कठीण वाटेल, पण या 72 तासात घेतलेला निर्णय हा पुढील महिन्यांचा पाया ठरू शकतो. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा.